वाल्मिक कराड विरोधातील ईडी चौकशीची मागणी आता फेटाळण्यात आली। ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे। आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकरांनी ही जनहित याचिका दाखल केली होती। कोर्टाने 20,000चा दंड ठोठावण्याचा इशारा देताच याचिकाकर्त्याने माघार घेतलाय। स्वतंत्र गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती। या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्याची मागणी करत आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकरांनी ही जनहित याचिका दाखल केली होती। मात्र याचिकाकर्त्याचा हेतू या याचिकेतून स्पष्ट होत नसल्यानं याचिका सुनावणीस योग्य नसल्याचं मत नोंदवत मुख्य न्यायमूर्तींनी सुनावणीसाठी नकार दिलाय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, वाल्मिक कराड यांच्या विरोधातील ईडी चौकशीची मागणी आता फेटाळण्यात आली, काय या संदर्भातली अधिकची माहिती? नक्कीच, कारण आपण पाहिलं तर या ठिकाणी केतन तिरोडकर यांनी ही संपूर्णपणे याचिका आहे ती दाखल केलेली होती आणि याच याचिकेला पाहता आज ही सुनावणी देखील ठेवण्यात आलेली होती। परंतु या सुनावणीच्या दरम्यान जी याचिका करण्यात आलेली होती या याचिकेच्या अनुषंगाने जो याचिकाकर्त्यांचा हेतू आहे तो स्पष्ट नसल्यामुळे ही याचिका आहे ती रद्द करण्यात आलेली आहे आणि याच्यावरती 20,000 रुपयाचा दंड देखील ठोठावणार असल्याचं या ठिकाणी माननीय कोर्टाने सांगितलेलं होतं। तेव्हाच ही जी याचिका आहे ती मागे घेण्यासंदर्भात केतन तिरोडकरांनी देखील या ठिकाणी कोर्टामध्ये मान्य केलेला आहे। संपूर्णपणे याचिका पाहता या याचिकामध्ये एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश आहे ते न्यायालयाने द्यावे, उच्च न्यायालयाने द्यावे अशी मागणी आहे ती करण्यात आलेली होती। तर या संपूर्णपणे वाल्मिक कराडांच्या प्रकरणात एका कॅबिनेट मंत्र्यांचा देखील वारंवार नाव येऊन या संदर्भात पोलिसांना जो तपास करायचा आहे या तपासामध्ये कुठेतरी व्यत्यय येत असल्याचं देखील या याचिकेतून मागणी आहे ती करण्यात आलेली होती आणि त्यामुळे स्वतंत्र हा जो तपास व्हावा अशी देखील मागणी करण्यात आलेली होती। परंतु हीच याचिका स्वैर याचिका असल्याचं देखील या ठिकाणी माननीय कोर्टाने आहे ते सुनावलेलं आहे। त्यामुळे ही याचिका आता रद्द करण्यात आलेली असून पुन्हा एकदा केतन तिरोडकर वेगळ्या अनुषंगाने ही याचिका दाखल करतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। परंतु वाल्मिक कराड या प्रकरणामध्ये संपूर्णपणे जी चौकशी सुरू आहे या चौकशीमधूनच ही याचिका आहे ती आता फेटाळण्यात आलेली आहे। ही याचिका आहे ती माननीय कोर्टाने रद्द केलेली आहे। केतन, नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। वाल्मिक कराड यांच्या विरोधातील याचिका फेटाळण्यात आली।